राकेश झुनझुनवाला, रमेश दमानी, राधाकृष्ण दमानी, रामदेव अग्रवाल, विजय केडिया हे भारतातील नामी इन्व्हेस्टर्स आहेत. हे सारे फंडामेंटल ॲनालिसिस करून, अभ्यास करून दीर्घ काळासाठी पैसे इन्व्हेस्ट करतात. पण हे इन्व्हेस्टर्स स्टॉकमध्ये पैसे कधीच गुंतवत नाहीत, तर त्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवतात. आजकाल सर्वांना झटपट पैसे कमवायचे आहेत. कोणालाच वाट बघायची नाही. लोकांचा पेशन्स कमी होत चालला आहे. मागील 4 वर्षांच्या अनुभवामुळे लोकांना असं वाटत आहे की स्टॉक मार्केटमधून झटपट पैसे कमावता येतात आणि श्रीमंत होता येतं. आणि या झटपट श्रीमंत व्हायच्या आशेने लोक स्टॉक्समध्ये गुंतवणूक करीत आहेत. कोविड नंतरच्या या 4 वर्षात बऱ्याच स्टॉक्सनी 5 पट, 10 पट, 20 पट रिटर्न दिला आहे. त्यामुळे लोकांना असं वाटत आहे की स्टॉक्समधून असाच रिटर्न मिळत राहील. पण हे केवळ अशक्य आहे. हे असं फार क्वचितच घडतं. आणि जर कोणाला असे रिटर्न मिळाले असतील तर ते केवळ नशिबामुळेच. यात त्यांचे स्वतःचे कोणतेही स्किल नाही. इट वॉज जस्ट अ प्लेन लक. आजकाल तरुणांमध्ये असे मल्टीबॅगर पेनी स्टॉक शोधून त्यात इन्व्हेस्ट करायची चढाओढ लागली आहे. जे स्टॉक्स 5, 10, 50 अशा कमी किमतीत मिळतात त्यांना पेनी स्टॉक असं म्हणतात. आणि ज्या स्टॉक्समधून दुप्पट, तिप्पट, 10 पट रिटर्न मिळतात अशा स्टॉक्सना मल्टीबॅगर स्टॉक म्हणतात. आज जो तो मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या मागे लागला आहे. मल्टीबॅगर स्टॉक सांगणारे व्हिडिओज, रील्स व्हायरल होत आहेत. याचं एकच कारण म्हणजे लोकांना झटपट पैसे कमवायचे आहेत आणि त्यासाठीच ते हे व्हिडिओ बघत आहेत. यालाच बिहेवियरल फायनान्समध्ये ग्रीड असं म्हणतात. आणि हे व्हिडिओ बनवणारे कोणी फार मोठे नावाजलेले गुंतवणूकदार नाहीत, तर सामान्य यूट्यूबर आहेत. यांनी सुद्धा केवळ फ्लूकनी अशा स्टॉकमध्ये पैसे कमावलेले आहेत. पण लोक लोभापायी यांचे ऐकून अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करीत आहेत. मल्टीबॅगर स्टॉक हे एक थोतांड आहे. हा एक निव्वळ खोटेपणा आहे. मल्टीबॅगर या नावाखाली व्ह्यूज मिळवण्याचा हा एक केविलवाणा प्रकार आहे. मी 1 मिनिटात स्टॉक सिलेक्शन करता येतो का ह्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये मी स्टॉक म्हणजे काय, तो कसा सिलेक्ट करायला पाहिजे आणि त्यात किती दिवसांसाठी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे या सर्व बाबी समजून सांगितल्या आहेत. ह्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. कारण हे जर तुम्हाला कळलं तर मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे कसा खोटारडेपणा आहे हे तुम्हाला नक्कीच समजून येईल. हा मल्टीबॅगर स्टॉक घ्या, तो मल्टीबॅगर स्टॉक घ्या असे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ओरडत असतात. पण खरं पाहू जाता मल्टीबॅगर असा कोणताच स्टॉक नसतो. कोणत्याच स्टॉकवर मल्टीबॅगरचा शिक्का मारलेला नसतो. कारण जेव्हा तुम्ही स्टॉकमध्ये पैसे गुंतवता तेव्हा तुम्ही त्या स्टॉकच्या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट करता. म्हणजेच त्या कंपनीच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता. आणि तो स्टॉक किती वर जाईल हे या बिझनेसच्या कमाईवर अवलंबून असते. पण त्या बिझनेसचा मालकही हे छातीटोकपणे सांगू शकत नाही की पुढच्या 2-3 वर्षात माझा बिझनेस किती चालणार आहे ते. मग तुम्ही एक सामान्य गुंतवणूकदार हे कसं ओळखू शकता? म्हणजेच मल्टीबॅगर स्टॉक शोधणे हा एक निव्वळ तुक्का आहे. लागला तर लागला, नाही तर नाही. आणि बऱ्याच वेळेस हा फटाका फुटतच नाही तर नुसता फुस होतो. राकेश झुनझुनवाला, रमेश दमानी, राधाकृष्ण दमानी, रामदेव अग्रवाल, विजय केडिया हे भारतातील नामी इन्व्हेस्टर्स आहेत. हे सारे फंडामेंटल ॲनालिसिस करून, अभ्यास करून दीर्घ काळासाठी पैसे इन्व्हेस्ट करतात. पण हे इन्व्हेस्टर्स स्टॉकमध्ये पैसे कधीच गुंतवत नाहीत, तर त्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवतात. जर तो बिझनेस पुढे जाऊन वाढेल असं त्यांना वाटत असेल तरच ते पैसे यात गुंतवतात. या सर्वांना त्यांच्या इन्व्हेस्टिंग करिअरमध्ये बरेच मल्टीबॅगर सापडले आहेत. पण जेव्हा त्यांनी हे स्टॉक विकत घेतले तेव्हा यापैकी कोणालाच हे माहीत नव्हतं की हे स्टॉक पुढे चालून मल्टीबॅगर होतील. तर मग हे सामान्य यूट्यूबर्स इतके छातीटोकपणे मल्टीबॅगर स्टॉकचा सल्ला कसे देऊ शकतात? मी तुम्हाला इथे काही उदाहरणे देतो. राकेश झुनझुनवालांनी टायटन या स्टॉकमध्ये पहिल्यांदा सरासरी 30 ते 40 रुपयात 2002 या वर्षी गुंतवणूक केली आणि मग हळूहळू त्यात ते आपली गुंतवणूक वाढवत गेले. आज टायटनची किंमत 3200 रुपये आहे.
म्हणजे 22 वर्षात हा स्टॉक 80 पट झाला. हा एक मोठा मल्टीबॅगर बनला. पण झुनझुनवाल्यांनी जेव्हा हा स्टॉक विकत घेतला तेव्हा त्यांना माहित नव्हतं की हा इतका मोठा मल्टीबॅगर बनेल. पण हे असं झालं खरं. तसेच विजय केडिया यांनी सेरा सॅनिटरीवेअरचा स्टॉक 40 रुपयात 2004 मध्ये घेतला होता आणि तो त्यांनी 2022 मध्ये 4000 रुपयांना विकला. म्हणजे तब्बल 18 वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि या स्टॉकनी त्यांना 100 पटीपेक्षा जास्त रिटर्न झाला. पण केडियांनी जेव्हा तो हा स्टॉक विकत घेतला होता तेव्हा त्यांना सुद्धा हे माहीत नव्हतं की हा स्टॉक इतका मोठा मल्टीबॅगर बनेल. याचाच अर्थ हा की हे सर्व मोठे गुंतवणूकदार स्टॉक विकत घेत नाहीत, तर त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि मग वाट पाहत बसतात शांतपणे 10, 15, 20, 25 वर्ष. आणि मग कुठे त्यांना या धैर्याचे, पेशन्सचे फळ मिळते. पण या इतक्या साऱ्या वर्षात हे स्टॉक खूपदा कमी जास्त होत राहतात. कधी कधी त्यांच्या खरेदी किमतीपेक्षाही हे स्टॉक कमी होतात. तरीही हे गुंतवणूकदार हे स्टॉक पकडून ठेवतात आणि त्यामुळे त्यांना इतका प्रचंड नफा होतो. ह्यातल्या कोणत्याही इन्व्हेस्टरनी आपला स्टॉक 1-2 वर्षात दुप्पट तिप्पट व्हावा ही हाव ठेवली नाही आणि अशी अपेक्षाही केली नाही. त्यांनी या बिझनेसमध्ये विश्वास दाखवला आणि त्यात ते गुंतवून राहिले आणि त्यामुळेच त्यांना इतका प्रचंड फायदा झाला. आणि हेही खरे की या सर्वांचे सगळेच स्टॉक काही मल्टीबॅगर होत नाहीत. 10 पैकी एखादा स्टॉक मल्टीबॅगर होतो आणि बाकी साधारण नफा देतात. त्यामुळे जर तुम्ही यूट्यूबवर पाहून कोणाचे ऐकून जर कोणता मल्टीबॅगर स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केली असेल तर तो मल्टीबॅगर होईल याची शक्यता 1% सुद्धा नाही. तुम्ही अशा स्टॉकमध्ये, पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर त्याचे 50,000 रुपये कधीही होऊ शकतात आणि एखाद्या वेळेस तर 90% नुकसान सुद्धा होऊ शकते. आणि असे अनेक उदाहरणे मी देऊ शकतो. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या नादी न लागलेलेच बरे, कारण यातून तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे सावध राहा आणि सुरक्षित गुंतवणूक करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैसे कमवण्याचा म्युच्युअल फंड सारखा सोपा आणि सरळ मार्ग असताना मल्टीबॅगरच्या वाटेला जाण्यात कोणतेच शहाणपण नाही. आशा आहे या व्हिडिओतून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळाली असेल. असं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.